पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार, उपस्थित सर्व माझे सहकारी संचालक, उपस्थित बँकेचे CEO आणि अधिकारी, आज खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बाबतीत ज्या काही वेगवेगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही आरोप केले गेले त्याचं उत्तर देण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे मागची 17 वर्ष मधला 1-2 वर्षाचा काळ वगळता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार, आमचे सगळ्यांचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय नारायणराव राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली घोडदौड करते आहे आणि त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून सिंधुदुर्गातल्या बँकेच्या सभासद असलेल्या सर्वांनी मागच्या अनेक वेळा राणे साहेबांच्याच विचाराच्या पॅनलला नेहमीच झुकतं माप दिलेलं आहे. त्याचं कारण की आदरणीय राणे साहेबांचा या बँकेच्या कारभारावर आणि प्रत्येक गोष्टीवर एक बारकाईने लक्ष असतो. कुठलीही चुकीची गोष्ट बँकेच्या कारभारामध्ये होऊ नये या बाबतीमध्ये ते नेहमीच दक्ष असतात आणि याची जाणीव जिल्हावासियांना असल्यामुळेच पुन्हा पुन्हा जिल्हावासीय प्रत्येक निवडणुकीमध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलला त्या ठिकाणी विजयी करत आलेले आहे. आता मी चेअरमन म्हणून या ठिकाणी कार्यरत असताना आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय राणे साहेबांनी त्या ठिकाणी जबाबदारी दिली आणि तेव्हापासून आम्ही मागची 4 वर्ष माझ्यासोबत उपाध्यक्ष म्हणून आदरणीय काशेकरजी आणि त्यांच्यासोबत माझे सगळे सहकारी संचालक, काही इतर वेगवेगळ्या पक्षातनं सुद्धा निवडून आलेले संचालक आहेत. बँक म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना सर्व संचालक मंडळ एक मताने, एका भूमिकेने आणि त्या ठिकाणी धोरणानुसार काम करत आलंय. आणि हे निर्णय घेत असताना, कुठल्याही पद्धतीचे निर्णय घेत असताना आम्ही त्या ठिकाणी राणे साहेबांच्या निदर्शनास प्रत्येक गोष्ट मी आणत असतो. त्यांच्या सिग्नल नंतरच त्याच्या संदर्भातले निर्णय होत असतात आणि त्यांचं नेहमी एक भूमिका राहिलेली आहे की या जिल्ह्यातल्या बेरोजगारांना, तरुणांना, उद्योजकांना सुद्धा घडवण्याचं काम या ठिकाणी शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा बँकेने केलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं केंद्रात मंत्री, MSMEचे मंत्री असताना सुद्धा त्यांनी देशभरामधली पहिली जिल्हा बँक की ज्याला पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या शासनाच्या योजनांचा सुद्धा त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करून दिलं. याच्या मागचा उद्देशच हा होता की या जिल्ह्यामध्ये नवीन उद्योजक घडले पाहिजेत. कारण आपल्यालाही माहिती आहे की अनेक वेळा जिल्ह्यातल्या काही लोकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असायचे की आपल्या जिल्ह्यामधल्या बँकेचा कर्ज पुरवठा हा बाहेरच्या जिल्ह्यातल्या शेती व्यवसायाला किंवा प्रक्रिया उद्योगाला का केला जातोय. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे मोठे उद्योग कार्यरत नसल्यामुळे, पुढे येत नसल्यामुळे, उद्योजक पुढे येत नसल्यामुळे बँकेचा व्यवसाय टिकला पाहिजे, बँक वाढली पाहिजे, बँकेचा नफा वाढला पाहिजे, यासाठी ठेवीमधल्या रकमा या कर्ज स्वरूपामध्ये त्या ठिकाणी राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चांगल्या उद्योगांसाठी साखर निर्मिती असतील, इथेनॉल निर्मिती असेल
किंवा इतर काही प्रक्रिया मोठे उद्योग असतील, या उद्योगांना राज्य बँक किंवा त्या जिल्ह्यातल्या जिल्हा बँका यांना सोबत घेऊन कन्सोर्शियममध्ये त्या ठिकाणी पतपुरवठा केला जातो की ज्याद्वारे मिळणारा उत्पन्न हा बँकेसाठी येतो. जिल्ह्याच्या आपल्या नफ्यामध्ये, जिल्हा बँकेच्या नफ्यामुळे त्यामुळे वाढ होत आलेली आहे. आता अशा प्रकारचं धोरण घेऊन या जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांना नवीन शेतजमीन घेणं, आपली शेती डेव्हलप करणं, त्या शेतीच्या माध्यमातून काही नवीन प्रक्रिया प्रकल्प उभे करणं, याच्यासाठी खरं तर जिल्हा बँक म्हणून आम्ही सातत्याने आग्रही असतो. आणि हे धोरण पूर्वीपासून बँकेचं चालत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अधिक सुधारणा करून आम्ही त्या दृष्टिकोनातून अगदी योग्य पद्धतीने पतपुरवठा करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत. आता ज्या जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षांनी या बँकेबद्दल, बँकेच्या संचालक पदाबद्दल त्या ठिकाणी आरोप केलेले आहे, खरं तर हे आरोप आणि त्यांची पत्रकार परिषद ऐकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी चेअरमन म्हणून नेमकं काय शिकले, चेअरमन म्हणून काम करत असताना नेमकी कुठल्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला होता, याचा सुद्धा विचार खऱ्या अर्थाने करण्याची गरज निर्माण झालेली आहे. मागच्या पत्रकार परिषदेनंतर खरं तर आम्ही तात्काळ उत्तर देणं अपेक्षित होतं. अनेक पत्रकार बंधू असतील किंवा या जिल्हावासी असतील, अनेकांचे त्या ठिकाणी फोन येत होते की आपण या पत्रकार परिषदेला उत्तर द्या. परंतु या खुर्चीला सुद्धा त्या ठिकाणी एक आचारसंहिता आहे. बँकेकडे असलेल्या ठेवीदाराची कुठलंही नाव किंवा त्याची ठेव रक्कम ही उघड करू नये. कुठल्याही कर्जदाराचा कर्ज रक्कम आणि त्याचे कर्ज व्यवहार हे तो कर्जदार सोडून अन्य कोणाला उघड करू नये, अशा प्रकारचं एक बेसिक आचारसंहिता ही चेअरमन, पूर्ण संचालक मंडळ आणि बँकेचे अधिकारी वर्ग यांना कायमस्वरूपीची असते. आणि हीच आचारसंहिता आम्हाला सुद्धा लागू होती. आणि म्हणून त्या ठिकाणी जोपर्यंत मग पत्रकार परिषद घेणारे असो किंवा अन्य कोणी असो, जोपर्यंत ते आमचे कर्जदार आहेत तोपर्यंत आम्ही त्याचा कर्जाचा तपशील उघड करू शकत नव्हतो. आणि म्हणून त्या जबाबदारीचं भान लक्षात ठेवून, बँकेची ध्येय धोरणं आणि हित लक्षात ठेवून त्या ठिकाणी आम्ही तो संयम पाळलेला होता. त्यानंतरच्या काळामध्ये हायकोर्टाने, मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाने त्या ठिकाणी कर्जदाराला ऑर्डर केली. कर्जदार म्हणून राजन तेलींचा मुलगा प्रथमेश तेली आणि सर्वेश तेली हे दोघेजण त्या ठिकाणी कर्जदार आणि स्वतः राजन तेली आणि त्यांची पत्नी ही सहकर्जदार आहेत. त्यांना कोर्टाने ऑर्डर केली की हे कर्ज आपण त्या ठिकाणी 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण पेड करा. खरं तर त्यांनी माझ्या माहितीनुसार त्याच्या अगोदर पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्याच्यानंतर कोर्टाने त्यांना ऑर्डर केली की पूर्ण पेड करा. त्यांनी त्या ठिकाणी त्या संदर्भात ॲफिडेव्हिट सुद्धा दिलेलं होतं की आम्ही त्या तारखेला ती रक्कम पूर्ण पेड करू, परंतु त्याने ती पूर्ण पेड केली नव्हती. त्याच्यानंतर पुन्हा मुदतवाढ मागितली. कोर्टाने त्यांना पुन्हा 4 आठवड्याची मुदतवाढ दिली आणि काल त्यांनी पूर्ण त्या ठिकाणी कर्जफेड ही 9 डिसेंबर 2025 रोजी त्या ठिकाणी केली. आणि म्हणून आता त्याच्यानंतरच्या पत्रकार परिषदेला आम्ही स्पष्टपणे त्याचा सगळा तपशील आपल्यासमोर मांडत आहोत की या सगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्याचं मूळ कारण नेमकं काय आहे हे सुद्धा सगळ्यांना खरं तर समजण्याची गरज आहे. त्यांनी त्या ठिकाणी साधारणतः 2021च्या
शेवटच्या टप्प्यात जून 2021ला 9,60,00,000 रुपयाचं कर्ज जिल्हा बँकेकडनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या एका जमीन खरेदीसाठी, शेत जमीन खरेदीसाठी घेतलेलं होतं. आणि हे कर्ज घेतल्यानंतर त्यावेळी त्या कर्जाच्या मंजुरीच्या वेळी त्यांना 2 वर्ष फक्त व्याज भरणं आणि त्यानंतर त्यांनी कर्जाचा हप्ता भरणं अपेक्षित होतं. परंतु हे कर्ज घेतल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी व्याजाची रक्कम सुद्धा परतफेड करता येत नाही आहे, अशा प्रकारचा त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला. खरं तर प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असं दाखवलेलं होतं की सुमारे 1.25 कोटीपेक्षा जास्त रक्कम आपल्याला त्याच्या शेती उत्पन्नातनं मिळेल आणि आपण कर्ज परतफेड करू, परंतु ते करू शकले नाही. आणि मग त्यांनी आपल्या या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेकडे तारण असलेल्या व्यापारी गाळे विकून आपण कर्ज परतफेड करू थोडीफार, याच्यासाठी तुम्ही ते तारण गाळे विकण्याची परवानगी द्या, अशा प्रकारचा अर्ज केला. आणि हा अर्ज 2021 मध्ये झाला होता. 2022च्या पहिल्या महिन्यामध्ये, म्हणजे जेव्हा आमचं संचालक मंडळ अस्तित्वात आलं, तेव्हा आम्ही पहिल्याच टप्प्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी हे गाळे विकण्याची परवानगी दिली आणि ते गाळे विकून त्याचे पैसे कर्ज खात्यात भरण्याची परवानगी दिली. आणि त्याच वेळी त्यांनी बँकेकडे अजून एक अर्ज केला की आपण दिलेला जो व्याजदर आहे बँकेने, कारण त्यांना ज्यावेळी जून 2021 मध्ये हे कर्ज मंजूर झालेलं होतं, त्यावेळी या कर्जाचा व्याजदर 15% होता आणि तो व्याजदर आपल्याला परवडत नाही, त्याच्यामुळे माझं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आपण हा व्याजदर आम्हाला कमी करून द्यावा की जेणेकरून माझा आर्थिक ताण कमी होईल, अशा प्रकारचा बँकेकडे अर्ज केला. आणि त्यावेळी 15%चा व्याजदर 14% बँकेने केला. याच संचालक मंडळाने त्यांना व्याजात सवलत दिली आणि जवळपास एकूण 43,20,000ची सवलत ही बँकेकडनं त्यांना या कर्ज रकमेच्या पोटी दिली गेली. तरी सुद्धा गाळे विकूनही पैसे बँकेकडे भरले गेले नाहीत. व्याजाची सवलत देऊन सुद्धा बँकेचं कर्ज वसूल होत नव्हतं. आणि म्हणून जेव्हा हे कर्ज थकबाकी झालं, त्यावेळी त्याच्यावरची कायदेशीर कारवाई सुरू करण्याशिवाय बँकेकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. आणि या संदर्भात जेव्हा त्यांना बँकेने रीतसर पहिली नोटीस दिली आणि त्यांना सांगितलं की तुमचं थकबाकी असलेलं कर्ज त्या ठिकाणी पूर्णफेड करण्यासाठी आपण पावलं उचला. खरं तर 21 डिसेंबर 2023ला हे खातं थकबाकी झालेलं होतं, NPAत गेलेलं होतं. आणि म्हणून बँकेने सातत्याने त्यांना त्याच्यानंतरच्या काळामध्ये पाठपुरावा चालू ठेवलेला होता. आणि तो चालू ठेवल्यानंतरही जेव्हा कर्जदार म्हणून आणि थकबाकीदार म्हणून त्यांचा बँकेला कोणताच रिस्पॉन्स मिळेना, बँकेला सदरचं कर्ज वसूल करण्यासाठी कायदेशीर पावलं उचलणं गरजेचं वाटलं, तेव्हा बँकेने पहिल्यांदा त्या ठिकाणी सहकार न्यायालयामध्ये दावा दाखल केला. कारण की जेव्हा मार्च 2023ला त्यांनी शेवटपर्यंत सांगितलेलं होतं बँकेला की मी मार्चच्या शेवटच्या दिवशी हे पैसे पूर्ण पेड करतो, परंतु त्यांनी त्यावेळी थकबाकी पूर्ण पेड केली नाही. आणि जवळपास हजारो थकबाकीदारांची इतक्या वर्षातली सगळी थकबाकीची रक्कम ही 80 कोटीच्या घरात होत होती. आणि ह्या एकाच कर्ज खात्यामुळे आमचा NPA हा जवळपास 92 कोटीच्या पुढे गेला. म्हणजे एकाच कर्ज खात्यामुळे आमची बँकेचा बॅलन्स शीट मधला NPA ची वाढ ह्या एकाच कर्ज खात्यामुळे झाली. आणि त्यामुळे त्यानंतर नाबार्ड असेल किंवा RBI असेल, या सगळ्या यंत्रणेकडनं बँकेला विचारणा केलं गेलं की याच्यावर आपण का कारवाई करत नाही. आणि म्हणून मग बँकेला सगळ्याच ज्या न्यायालयीन बाजू आहे त्या पुढे
पार पाडाव्या लागल्या आणि कायदेशीर कारवाईची पावलं उचलावी लागली. या कायदेशीर कारवाईची पावलं उचलत असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी अशी भूमिका घेतली की आम्ही हे कर्जच घेतलेलं नाही, आम्ही हे कर्ज अशा प्रकारचं त्याचं मिसयुटिलायझेशन केलेलं नाही. अनेक ज्यावेळी बँकेने चौकशी केली, त्याची तपासणी केली, कारण जोपर्यंत एखादा कर्जदार हा NPA होत नाही तोपर्यंत त्याची डिटेल इन्क्वायरी बँकेला करता येत नाही. परंतु हे कातर थकबाकी झाल्यामुळे बँकेला डिटेल इन्क्वायरी करावी लागली आणि डिटेल इन्क्वायरी केल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या कर्जाचं मिसयुटिलायझेशन झालेलं आहे. या संदर्भात आम्ही सहकार न्यायालयात दावा केला आणि तो दावा केल्यानंतर कर्जदाराच्या विरुद्ध आणि बँकेच्या बाजूने ह्या दाव्याचा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सहकार न्यायालयाने पूर्ण रक्कम ही कर्जदाराने भरण्यासंदर्भातली ऑर्डर केली आणि त्याच्या संदर्भात अपिलेट कोर्टामध्ये अपील झालं. तिथे त्यांनी सातत्याने तारखा घेतल्या, तिथे त्यांनी सुनावणी झाली, तिथेही त्यांच्या विरोधात निर्णय झाला. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी अपिलेट कोर्टात गेले. खरं तर सहकार न्यायालयाने तर फक्त तारण असलेलीच मालमत्ता नाही तर त्याच्या व्यतिरिक्त या सगळ्या लोकांच्या नावे असलेल्या सगळ्या जमिनींवर त्या ठिकाणी ताबा घ्या आणि अटॅचमेंट लावा अशा प्रकारची ऑर्डर केली आणि ती ऑर्डर झाल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी महसूल विभागाकडे पत्रव्यवहार केला. त्यांच्या सिंधुदुर्गातल्या आणि रायगड जिल्ह्यातल्या सगळ्याच प्रॉपर्टीवर त्या ठिकाणी अटॅचमेंट झाली आणि कोर्टाने ऑर्डर केलेली होती की तुम्हाला कुठलीही प्रॉपर्टी विकता येणार नाही जोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं थकबाकी कर्ज आपण भरत नाही. आणि असा कोर्टाचा निर्णय झालेला असताना सुद्धा त्या ठिकाणी कोर्टात आपली बँकेची रक्कम भरणा होत नव्हती आणि म्हणून त्या ठिकाणी पुढची जप्तीची कारवाई सुरू करण्यासाठी पावलं बँकेने उचलली. त्यावेळी त्याच्यातली काही रक्कम त्यांनी भरणा केली आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी अपिलेट कोर्टाकडे जमीन विकण्याची परवानगी मागितली. अपिलेट कोर्टाने त्यांना काही काळाची संधी दिली परंतु तरी सुद्धा ते भरवू शकले नाही. शेवटी हायकोर्टामध्ये ही केस गेली आणि हायकोर्टाने त्यांना पूर्ण रक्कम कुठली तरी एखादी जमीन विका आणि पूर्ण रक्कम भरा अशा प्रकारची ऑर्डर केली आणि त्याच्यातनं त्यांना ही पूर्ण रक्कम बँकेला भरावी लागली. आणि या सगळ्यातनं आम्ही दिलेल्या 9,49,98,000 कर्जाच्या अगेन्स्ट त्यांना 15,29,60,000 एवढी व्याजासह आणि सगळ्या दंड रकमांसह या रकमा भराव्या लागल्यात. आणि हे करत असताना कर्जदार म्हणून बँकेने जे सहकार्य करणं अपेक्षित होतं ते त्या पातळीवर बँकेने केलेलं होतं. संचालक मंडळाने सुद्धा त्यांना कर्ज भरण्यासाठी ज्या काही सवलती त्यांनी वेळोवेळी मागितल्या त्या सवलती बँकेने त्यांना दिलेल्या होत्या. असं असताना सुद्धा त्यांनी कर्ज परतफेड करण्यासाठी जी टाळाटाळ केली, जो विलंब केला, त्याच्यामुळे शेवटी न्यायालयीन दावे करावे लागलेत आणि त्याच्यातनं ह्या ऑर्डर झाल्यानंतर त्यांना कर्ज भरावं लागलं. आणि खरं तर त्याच्यानंतर या सगळ्यातनं जिल्हा बँकेवर राग काढण्यासाठी, राजकीय द्वेषापोटी आणि आपल्याला बँकेला त्रास द्यायचा आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बँकेवर आरोप करण्याचा प्रयत्न केला. खरं तर स्वतः कर्ज घेतलेलं असेल तर स्वतःच्या कर्जा व्यतिरिक्त आपण बँकेच्या दुसऱ्या कुठल्याही कर्जदाराच्या कर्ज खात्यासंदर्भात माहिती ही मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचे अधिकार कोणाला दिलेले नाही. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बँकेचा लोगो सुद्धा वापरलेला आहे. या सगळ्या संदर्भात आवश्यक ती कायदेशीर कारवाई निश्चितपणे आम्ही करणार आहोत. खरं तर या जिल्ह्यामधल्या उद्योजकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी कर्ज देत असताना त्यांची बॅलन्स शीट बघून आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जिल्हा बँकेने कधी कर्ज पुरवठा केला नाही. कारण जर बॅलन्स शीट बघून कर्ज पुरवठा केला तर मला वाटत नाही की या जिल्ह्यामध्ये 10% सुद्धा त्या ठिकाणी नवीन उद्योजक उभे राहू शकतील. आणि म्हणून
पूर्णतः विश्वासाने आणि या जिल्ह्यात उद्योजक घडावा, या जिल्ह्यातला शेतकरी उभा राहावा, या दृष्टिकोनातनं बॅलन्स शीट न बघता ज्याची बॅलन्स शीट कमकुवत आहे त्याची बॅलन्स शीट अधिक सक्षम करण्यासाठीच बँक त्याच्या पाठीशी उभी राहते आणि हीच भूमिका घेऊन त्या ठिकाणी आजपर्यंत बँकेने पतपुरवठा केलेला आहे. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बॅलन्स शीटचा आणि काही कर्जदारांच्या लायकीचा, त्यांच्या क्षमतेचा उल्लेख केला. खरं तर या क्षमतेचा, या लायकीचा आणि या बॅलन्स शीटचा जर विचार 2021 मध्ये यांना कर्ज देताना बँकेने केला असता, कारण त्यावेळेच्या बॅलन्स शीट सुद्धा आम्ही काल बघितल्या, त्यावेळी असं लक्षात येतं की खरं तर त्यांना सुद्धा कर्ज देण्यासाठी ते पात्र नव्हते. परंतु कर्जाची परतफेड हा आणि त्याची तारण व्यवस्था या गोष्टीची खातरजमा करून बँक पतपुरवठा करत असते आणि त्याच्यातनं आजपर्यंत सगळे कर्जदार हे बँकेबरोबर असलेल्या संबंधांवर, त्या ठिकाणी बँकेने केलेल्या मदतीची जाणीव ठेवून वेळेत आमच्याकडे कर्ज परतफेड करत असतात. आणि म्हणून आज राज्यामध्ये ही बँक नावारूपास किंवा अग्रगण्य राहण्याचं खरं कारण हेच आहे की आमच्या बँकेचा NPA जो आहे हा नेट NPA 0% राहिलेला आहे. ग्रॉस NPA सुद्धा हा कधी 3%च्या पुढे जात नाही आणि हीच खरं तर आमच्या या सिंधुदुर्ग वासियांनी बँकेला दिलेली साथ आहे. आणि म्हणून याच मुद्द्यामुळे बँक पहिल्या 3 क्रमांकाच्या यादीमध्ये सातत्याने राहते, त्याचं खरं कारण हे आहे. आणि म्हणून नेहमीच थकबाकीदारावर कुठल्याही प्रकारची दयामाया न दाखवता योग्य मार्गाने त्याची कर्ज वसुली करणं ही भूमिका आम्ही बँकेने सातत्याने ठेवली आणि तीच भूमिका आम्ही त्यांच्या बाबतीत ठेवलेली होती. आता कर्ज घेतल्यानंतर सुद्धा जर कर्ज परतफेड करायचे नाही आणि त्या ठिकाणी आपण दुसऱ्यांना दरोडेखोर म्हणणार असू, तर अशा एखाद्या प्रशिक्षित दरोडेखोराने बँकेवर अशा प्रकारचे आरोप करणं ही खरं तर हास्यास्पद गोष्ट आहे. राजकीय द्वेष, राजकीय राग मनीष दळवी म्हणून वैयक्तिक मनीष दळवीवर असेल, पालकमंत्री म्हणून नितेशजी राणे यांच्यावर असेल, तो काढण्याचा, राजकीय द्वेष काढण्याची जागा ही जिल्हा बँक नाही. खरं तर काल आदरणीय निलेशजी राणे साहेब यांनी त्या ठिकाणी एक ट्विट केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. ते जर आदरणीय निलेश राणे साहेबांचं नेतृत्व मानत असतील तर त्यांनी त्यांचा सल्ला ऐकावा. राजकीय आरोप प्रत्यारोप हे राजकीय प्लॅटफॉर्मवर येऊन करावे, कारण ही जिल्हावासियांची बँक आहे. जिल्हावासियांनी त्यांच्या कष्टातनं कमवलेला रुपया या ठिकाणी डिपॉझिट म्हणून ठेवलेला आहे आणि या 42-43 वर्षाच्या वाटचालीमध्ये आज ही बँक एवढा छोटासा जिल्हा असून सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातनं वेगळं झाल्यानंतर आज आपण रत्नागिरी, रायगड यासारख्या जिल्ह्यांना मागे टाकून जिल्हा बँक पुढे जाते. हे खरं तर जिल्हावासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. 4000 कोटीचा व्यवसायाचा टप्पा हातात चालू असताना आम्ही जबाबदारी हातात घेतली आणि आज 4 वर्षाचा टप्पा आमचा पूर्ण होत असताना आम्ही तो 4000 कोटीचा टप्पा 7000 कोटीच्या पुढे घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होतोय. त्याचा अर्थ की आम्ही योग्य पद्धतीने आणि पारदर्शकपणे कारभार करतो. कुठल्याही चुकीच्या पद्धतीचा कर्ज व्यवहार आम्ही करत नाही आणि हे सगळं करत असताना जो ठेवीदारांचा आणि जिल्हावासियांचा आमच्यावर विश्वास आहे त्याच्यामुळेच हा जिल्हा छोटासा असताना सुद्धा त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बँकेची उलाढाल वाढते आणि राज्यातल्या कुठल्याही जिल्हा बँकेचा इतक्या टक्क्याने व्यवहार वाढत नाही, व्यवसाय वाढत नाही, तेवढा व्यवसाय आपला जिल्हा बँकेचा वाढतोय. ही जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून राजकीय रोष, राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यासाठी आणि त्याला सामोरं जाण्यासाठी मनीष दळवी म्हणून मी सक्षम आहे. कारण आपल्याला जिल्हावासियांना माहिती असेल हे सगळे राग जो आत्ता बाहेर येतोय हा आत्ताचा नाही आहे. 2014 पासून अनेक राजकीय घडामोडी झाल्या आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचा पराभव झालाय आणि त्याच्यातनं व्यथित होऊन
त्यांचं आता मानसिक संतुलन बिघडल्याच्या अवस्थेपर्यंत ते आलेले आहेत आणि म्हणून ते अशा पद्धतीची पत्रकार परिषदा सातत्याने घेत आहेत। या माध्यमातून माझी त्यांना विनंती राहील की बँकेला आणि जिल्ह्याला या ठिकाणी आपल्या वादामध्ये ओढण्याची गरज नाही। तुम्हाला राजकीय जे काय आरोप प्रत्यारोप करायचे असेल ते आपण समोरासमोर येऊन करा, त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। परंतु अनेकांच्या आयुष्यभराच्या योगदानातनं ही उभी राहिलेली संस्था आहे, ही उभी राहिलेली बँक आहे, जी आज राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी राज्यामध्ये डौलाने पुढे जाते आहे, देशामध्ये याचं नावलौकिक आहे। अनेक मार्किंगमध्ये अनेक त्या ठिकाणी स्पर्धांमध्ये बँक अव्वल राहिलेली आहे। त्यामुळे बँकेवर जर खऱ्या अर्थाने आपण जे पत्रकार परिषदेत सांगतात की आमचे बँकेवर प्रेम आहे, बँकेबद्दल आम्हाला आस्था आहे, आणि ती जर असेल तर या सगळ्या वादामध्ये बँकेला ओढण्याची गरज नाही। कारण बँकेमध्ये कुठलाही चुकीचा व्यवहार होत नाही आणि तो व्हायला आम्ही देणार नाही आणि तो आम्ही कुठल्याही पद्धतीने करणार नाही। कारण या बँकेवर जिल्हावासियांचा विश्वास आहे आणि ही जिल्हावासियांची बँक आहे। त्यांनी उभी केलेली, त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून उभी राहिलेली बँक आहे। याला एक उज्ज्वल अशा प्रकारचा इतिहास सुद्धा आहे आणि तो इतिहास कायम ठेवून त्या ठिकाणी राज्याला, देशाला अभिमान वाटेल आणि जिल्हावासियांना सुद्धा अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम करण्याची जबाबदारी आम्ही खांद्यावर घेतलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळं संचालक मंडळ आम्ही काम करतो आहोत। जे काही आम्ही कर्ज वितरण करतो आहोत ते विनाव्याज कोणाला देत नाही, इथे बसून आम्ही कुठल्या देणग्या देत नाही। आम्ही 14%, 15%, 12% जे काही धोरणानुसार व्याज ठरलेलं आहे ते रितसर व्याज घेऊन बँकेचा नफा वाढवतो आहोत। आजपर्यंत जे काही कर्ज दिली आहे ती कुठलीही थकबाकी नाही, ती योग्य पद्धतीने योग्य वेळेत वसूल होत आहे आणि थकबाकी जो कोणी थकबाकीदार असेल त्याच्यावर आम्ही आवश्यक ती कायदेशीर कारवाई योग्य पद्धतीने करतो आहोत आणि त्याबद्दल आम्ही कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही। आणि म्हणून बँकेच्या कारभाराबद्दल अशा प्रकारे गैरसमज पसरवण्याचं काम त्वरित थांबवावं। आम्ही या संदर्भात आवश्यक ती जी काही कायदेशीर कारवाई आहे ती सगळी कारवाई या पुढच्या काळामध्ये करणार आहोत। बँकेबद्दल तुम्हाला जे काही तक्रारी असतील त्या त्यांनी आमच्याकडे स्वतः लेखी स्वरूपात यापूर्वी वर्ष, दीड वर्ष सातत्याने केलेले आहेत, वेगवेगळ्या स्तरावर केलेले आहेत, त्याची उत्तरं त्यांना योग्य पद्धतीने दिली गेलेली आहेत आणि जर त्या उत्तरातनं ते समाधानी नसतील तर ज्या ठिकाणी त्यांना न्याय मिळेल असं वाटतं त्या ठिकाणी त्यांनी अर्ज करावेत, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही। परंतु अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन त्या ठिकाणी बँकेची बदनामी केलेला आम्ही अजिबात खपून घेणार नाही आणि हे आम्हीच नाही तर जिल्हावासीय सुद्धा खपून घेणार नाही।